आज 17 मे 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे नागसेन विद्यालयामध्ये फुलेशाह आंबेडकर स्टडी सर्कल आयोजित 110व्या वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बहुजन चळवळ काल, आज आणि उद्या या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेला चे उद्घाटन माननीय सुभाष ठोकळे यांनी केले, तर या कार्यशाळेला मारुती साळवे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ही कार्यशाळा माननीय बी मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली, तर विलास कटारे हे विशेष मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते। आणि अशा प्रकारे इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशा प्रकारे चालली, वर्तमानात त्याची काय स्थिती आहे आणि भविष्यामध्ये त्याचे काय स्वरूप असणार आहे, या अनुषंगाने विस्ताराने मांडणी करण्यात आली। आणि या कार्यशाळेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व प्रतिनिधींना त्यांचं म्हणणं व्यक्त करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे निरसन करण्याचं काम मार्गदर्शकांनी आणि अध्यक्ष बी मेश्राम यांनी केलेलं आहे। ज्यात या चळवळीला पुढे न्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या प्रकारचे मार्गदर्शन केलेलं आहे ते सर्व मार्गदर्शन संदर्भासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूला उत्तर देताना असं म्हटलं होतं की पॉलिटिक्स इज गेम फॉर यू बट इट इज मिशन फॉर मी। याप्रमाणे नेहरूला जरी ते राजकारण खेळ वाटत असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारण हे त्यांच्यासाठी मिशन होते। असं जर असेल तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे मिशन प्रमाणे हे राजकारण चालविले पाहिजे असं मी स्पष्ट करतो। आपलं नाव सांगा। मी मेश्राम बीबी, फुलेशाह आंबेडकर स्टडी सर्कलचे संचालक। विलास कटारे। आज देश आणि राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे तिची जी वाताहत झालेली, या वाताहतीला कुठेतरी सावरता येतं का, त्या अनुषंगाने शहरामधल्या काही बुद्धिजीवी लोकांनी एकत्रित येऊन समाजामध्ये चांगला संदेश जावा, समाजामध्ये पुन्हा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुनर्बांधणी करण्याचं काम करता येतं का, असा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्या अनुषंगाने फुले शाहू आंबेडकर स्टडी सर्कल आणि गंगाधर गाडे प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता। बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या देशाच्या लोकशाही भक्कम होण्यासाठी ज्या काही अटी सांगितल्या होत्या त्या अटीचं पालन या ठिकाणच्या आंबेडकरवाद्यांनी केलं पाहिजे आणि इतर समाजामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं पाहिजे, अशा स्वरूपाचा संदेश आजच्या या बैठकीमधून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी नीतिमत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, शील हे सुद्धा जपलं पाहिजेत। आणि या देशातल्या राष्ट्रवादाच्या संबंधाने बाबासाहेब आंबेडकरांनी जी अतिशय कणखर अशी भूमिका घेतलेली आहे, तर निधर्मी राष्ट्रवाद हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला समाजामध्ये पसरवायचा आहे आणि ते काम अधिक जोमाने करण्याचा निर्धार आजच्या या कार्यशाळेमध्ये आम्ही घेतलेला आहे।